धन्यवाद संध्याताई. पुनश्च धन्यवाद. योगायोग असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं निरूपण करता करता खरोखर आता परवाच्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी ही तिथी येते आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची तिथी असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्या या कोर्सच्या निरूपणाच्या दरम्यानच या वर्षीची माऊलींचा समाधी संजीवन सोहळा आलेला आहे. हा एक चांगला योगायोग आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. पण जेव्हा हे सगळं बघतोय तेव्हा समाधी प्रकरणामध्ये नामदेवरायांनी काही फक्त या 4 भावंडांच्या समाधी घेण्याच्या प्रक्रियेचं वर्णन केलेलं आहे फक्त असं नव्हे. ती हकीकत, तो वृत्तांत, ते तपशील तर त्याच्यामध्ये आलेले आहेतच, परंतु त्याशिवाय त्या व्यक्तींच्या कार्याचं, योगदानाचं मूल्यमापन सुद्धा नामदेवराय करतात आणि त्याला निश्चितपणे महत्व आहे. म्हणजे समजा नामदेव महाराजांनी समाधी प्रकरण लिहिलं नसतं तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खरोखर काय केलं, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, निवृत्तीनाथांनी काय केलं, मुक्ताबाईंनी काय केलं, कशा प्रकारचे लोक होते ते, हे आपल्याला कळलं नसतं. त्यामुळे चरित्रात्मक तपशिलाच्या व्यतिरिक्त आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला या समाधी प्रकरणातून हाती लागतात. म्हणून मला असं वाटतं की ते प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे. तर मी मागच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की एक राजकीय मूल्यमापन सुद्धा आहे. म्हणजे कलियुगाच्या मध्ये जे काही घडतंय त्याचा संबंध कुठेतरी राजसत्तेशी लावलेला आहे नामदेवरायांनी. की कलियुगात काय झालं की पूर्वीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळात, म्हणजे आपण असं म्हणत की पहिल्या चरणामध्ये कलीच्या कदाचित तितके आपण खाली गेलो नसू, हे शक्य आहे. मग त्यावेळेला युधिष्ठिर राजा असेल, नंतर विक्रम असेल, नंतर शालिवाहन असेल, भोज असेल वगैरे वगैरे. परंतु त्यानंतर काय झालं तर नामदेवरांनी सांगितलेलं आहे की राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग तीही अवतार घेतले कली दोष हारावया. म्हणजे त्यांनी या भ्रष्ट राजसत्तेमध्ये जे दोष निर्माण झाले ते हरण्यासाठी, म्हणजे त्यांचं काय म्हणत त्याला, त्यांचं निराकरण करण्यासाठी यांनी अवतार घेतला. पण या दोषांचा संबंध राजसत्तेशी आहे, कुठेतरी राजकीय मीमांसा या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे नर फाटकांनी ज्या वेळेला हा जो मुद्दा मांडला आणि काही वेळेला लोकांनी त्यांची टिंगल सुद्धा केली त्या काळामध्ये. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, नर फाटकांचं एक छोटं ज्ञानेश्वर चरित्र आहे. म्हणजे खरं तर ते मुंबई विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वर शिकवायचे, मराठीचे प्राध्यापक होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या नोट्स त्यांनी काढल्या असतील किंवा विद्यार्थ्यांनी घेतल्या असतील, त्यावरनं तो ज्ञानदेवांच्या वरचा त्यांचं छोटं पुस्तक प्रसिद्ध केलं नंतरच्या काळात प्रकाशकांनी. आणि त्याच्यात त्याने त्या ओळीवरती लक्ष वेधलं होतं ज्ञानेश्वरी मधल्या. कळी कळी तू भूता आला देखून निवृत्ता, ती आज्ञा निवृत्तीनाथा दिलेली गैंडनाथांनी. आपण त्याची चर्चा केलेली आहे, त्याचं मी आता परत त्याची पुनरावृत्ती करायचं मला कारण नाही. पण त्याच्यावरनं त्यांनी हे सांगितलं की त्यांचं हे कार्य आहे, म्हणजे कुठेतरी त्या कार्याचा संबंध राजकीय कार्याशी लागतो असं नर फाटक म्हणाले. आता हे सूचक उद्गार आहेत, म्हणजे कली म्हणजे राजकारण वगैरे असं काय त्या ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं नव्हतं ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये. मग त्यावेळेला त्यांच्यावरती अशी टीका झाली की समर्थांच्या साहित्यामध्ये दासबोधात वगैरे सरळ सरळ राजकारण शब्द असताना किंवा त्या प्रकारचे शब्द प्रयोग केलेले असताना फाटकांनी असा स्टँड घेतला होता काळामध्ये की या ठिकाणी समर्थांच्या साहित्यामध्ये राजकारण याचा अर्थ चातुर्य एवढाच आहे. खरोखरचं राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आपण ज्याला असं म्हणतो तसं काय त्या ठिकाणी झालेलं, तसा काय उल्लेख तिथे नाही. म्हणजे शंकरराव देव वगैरे मंडळींनी
रामदासांच्या राजकारणावरती भर द्यायचा प्रयत्न केला, विशेषतः राजवाड्यांनी, विका राजवाड्यांनी. त्याचा प्रतिवाद हा फाटकांनी करण्याचा प्रयत्न केला. तर मग त्यावेळेला समर्थांचे जे समर्थक होते, त्यांच्या राजकारणाचे समर्थक, त्यांनी असा आक्षेप घेतला त्यांच्यावरती की तुम्ही इथे केवळ सूचक वाक्यावरून एखाद्या दुसऱ्या ओळीच्या असं म्हणताय की हे ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी हे केलेलं आहे, म्हणजे कळी म्हणजे पुढची यावनी सत्ता, आणि तिकडे तुम्ही मात्र रामदास स्वामींच्या संदर्भामध्ये दुसरी भूमिका घेता, तिथे प्रत्यक्ष खरोखर उल्लेख असून सुद्धा तुम्ही असं म्हणताय की ते राजकारण नाही तर ते चातुर्य आहे. हे कसं काय? अशी एक विसंगती त्यांनी नजरेस आणून दिली. त्या तपशिलात आपल्याला जायचं नाहीये समर्थांच्या राजकारणाच्या वगैरे, परंतु तिथे बहुधा मला आता आठवत नाही, परंतु फाटकांनी नामदेवरायांचा संदर्भ बहुधा घेतला नसावा असा माझा समज आहे. तो जर त्यांच्या लक्षात आला असता तर मग त्यांना त्यांचा मुद्दा बळकट करता आला असता की तिथं जरी फक्त एकच ओळी असली सूचक अशा प्रकारची, तरी त्याचा खुलासा तुम्हाला नामदेवरायांनी केलेल्या या समाधी चरित्रामध्ये सापडतो, असं त्यांना म्हणता आलं असतं. तर नामदेवरायांच्यामुळे आपल्याला स्पष्ट होतं की त्या सगळ्या कली प्रकरणाचा संबंध कुठेतरी सत्तांतराशी आहे. राजसत्ता बदलली, परकीय राजवट आली, परकीय संस्कृती आली, ज्यांची मूल्ये, ज्यांची आचार विचाराची धारणा ही वेगळी होती, आणि त्यामुळं इथला सगळा समाज विस्कळीत झाला सगळ्या प्रकारे. म्हणजे त्यांची राजकारणाची राज्य चालवण्याची पद्धती, त्यांची अर्थकारणाची पद्धती, या सगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या ना, आणि एक प्रकारचं अराजक माजलं. आणि असं अराजक माजेल हे भविष्य नागदेवाचार्यांनी, चक्रधर स्वामींनी त्यावेळेला केलेलं होतं, आणि ते तुम्हाला लीळाचरित्रामध्ये, स्मृतीस्थळामध्ये पाहायला मिळेल. मग हे जर आपण संदर्भ एकत्र केले, पहिला संदर्भ ज्ञानेश्वरी मधला 18व्या अध्यायाच्या समारोपाच्या पोयममधला, दुसरा संदर्भ महानुभाव पंथाच्या आचार्यांनी, अवतारांनी केलेलं विवेचन पुढे काय होईल याचं, आणि तिसरा संदर्भ अर्थात नामदेवरायांचा हा आता आपण ज्याची चर्चा करतोय तो संदर्भ. हे जर आपण एकत्रित ठेवलं तर आपल्या असं लक्षात येईल. आणि मग त्यावेळेला आपल्याला यांना जोडून जर आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं मराठी सत्तेचा विकास उदय हे जर पुस्तक वाचलं, राईज ऑफ मराठा पॉवर, तर आपल्या लक्षात येईल की न्यायमूर्ती जे म्हणतायत ते कसं टिकतं या सगळ्या याच्यामध्ये. कारण त्यांनी तिथपासून सुरुवात केली की आपल्या पुढे मराठी सत्ता ही कधी बघतो आपण की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी सत्तेचा उदय झालेला आहे, तर त्याची पाळंमुळं ते थेट तिथपर्यंत नेतात. म्हणजे आपण ते जर न्यायमूर्तींचं म्हणणं एका बाजूला आणि हे दुसऱ्या बाजूला असं जर घेतलं, तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानदेव रचीला पाया याचा तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा एक अन्वयार्थ लावता येतो. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. असो, तर पुढे हे मी तुम्हाला सांगितलं की कलिमाजी जन दोषी वगैरे कसं होतील, असं खुद्द विठ्ठलानेच सांगितलेलं आहे. हे सगळे या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर आता आपण दुसरा एक विचार या ठिकाणी सांगतो आहे की हे सांगून झालं की स्वधर्माचं रक्षण, स्वसंस्कृतीचं रक्षण, स्वभाषेचं रक्षण जर झालं तरच पुढे राजकारणाला काही एक अर्थ प्राप्त होतो. राजकीय सत्तेच्या मागे या सगळ्या गोष्टी असतात. तर ते नेमकं आपल्याला नामदेवरांच्या या उल्लेखांच्या वरून समजतं. तर आता दुसरा एक मुद्दा, एक भक्तिशास्त्राचा मुद्दा आहे, आणि तोही तितकाच महत्वाचा आहे. काय होतं की हे विठ्ठल नामदेवांना, ज्ञानदेवांना किती जिव्हाळ्याने वागवतायत हे लक्षात आल्यानंतर रुक्मिणी काय म्हणतायत माता, की तुम्ही या दोघांना वैकुंठालाच घेऊन चला ना. समाधी वगैरे देण्यापेक्षा यांना आपण वैकुंठाला घेऊन जाऊयात. आणि आता वैकुंठाला जाणं म्हणजे काय, तर चार मुक्ती ज्या असतात, मुक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत मुक्तीचे. तर त्याच्यामध्ये सलोकता नावाचा एक प्रकार आहे. तर सलोकता म्हणजे काय, की ज्या दैवताचे आपण उपासक आहोत ते दैवत जिथे राहतं, जिथे असतं, जिथे त्याचं वास्तव्य आहे, तिथे आपण जाऊन राहणं म्हणजे सलोकता. तर तसं भगवान शिव शंकर कैलास पर्वतावरती राहतात, तसं भगवान विष्णू वैकुंठ लोकामध्ये राहतात.
तर सलोकता म्हणजे काय, तर म्हणजे वैकुंठाला जाणं म्हणजे काय, तर जणू काही सलोकता मुक्ती प्राप्त करणं. तर त्याच्यावरती असं जेव्हा रुक्मिणींनी सांगितलं, त्यावेळेला नामदेवांनी विठ्ठलावरती ती वेळच येऊ दिली नाही की रुक्मिणी मातेच्या म्हणण्यावरती काही एक प्रतिक्रिया द्यायची की ठीक आहे आपण नेऊयात वैकुंठाला, किंवा नको नको त्यांना वैकुंठ आवडत नाही, हे काही जबाबदारी त्यांनी विठ्ठलावर टाकलेली नाही. विठ्ठलाने काही म्हणण्याच्या आतच नामदेव सांगतायत की नामा म्हणे नेघे मुक्ती, मद पंढरीची आरती, विठ्ठल नामे करीन कीर्ती, नित्य काळ जीवन मुक्त. अतिशय महत्वाची ओळ आहे, अतिशय महत्वाची ओळ आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जीवन ध्येय काय असलं पाहिजे, खरा पुरुषार्थ कशामध्ये आहे मानवी जीवनामधला, त्याचा उलगडा इथे होतो की मला पंढरपूरमध्ये स्वारस्य आहे, मी विठ्ठलाचं नामस्मरण करून माझ्या दैवताची कीर्ती सगळीकडे पोचवीन, नित्य काळ जीवनमुक्त, म्हणजे मी जीवनमुक्त नित्य काळ आहेच, तिथे जाऊन मला कुठल्या तरी प्रकारचा मोक्ष मिळेल असं नाही. मज नित्यमुक्ता जन्म नाही, केशवासी माते पुसुनी पाही, युगायुगी अवतार दाही, याच्याने संगे मज घडती. आता हा आणखीन एक मुद्दा जो पुढे तुम्हाला दिसतो आलेला, की देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोघांचा विचार एकपणे. म्हणजे ज्या ज्या वेळेला परमात्म्यानं जन्म घेतला, म्हणजे अवतार घेतला, त्याला आपण अवतार म्हणतो, त्या वेळेला संतांनी सुद्धा अशा प्रकारचा अवतार घेतलेला आहे. तुका म्हणे तरी होतो आम्ही, तुकाराम महाराजांनी त्या त्याच्या गोष्टी सगळ्या, त्याचा तुम्ही ध्वनी समजून घ्या. तर इथे त्याच्याबरोबर असण्यामध्येच आम्हाला स्वारस्य आहे, इथे या जगात जन्म घेऊन, किंबहुना त्याचा अवतार नसला तरी सुद्धा आम्ही इथे जन्म घेऊ, त्याचं कार्य करू, गरजू हरीचे पोवाडे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून तिथे नामदेवराय म्हणतात बघा की आम्हा मज नित्य मुक्ता जन्म नाही, केशवासी माते पुसुनी पाही, युगायुगे अवतार दाही, याचनी संगे मज घडती, तीही त्रिभुवनी उदार, मुक्ती तुम्हापाशी साचार, परी भक्तीविन मुक्ती आसार, कोण पामरी इच्छिल, मुक्ती फलकट नैश्वर्य, फळ एक विठ्ठल सार, विष्णू भक्तीसी ज्याचा निर्धार, त्याचे चरण वंदिन माथा, विष्णुविन कीर्तन न करी, भक्तीविन नसे क्षणवरी, कीर्तन करीन गजरी, रामकृष्ण गोविंद, मज नामाचे अमृत, माझे मुक्ती दास्य करी. हे नामदेव सांगतायत. म्हणजे आता पहा नामदेवांनी काय हे केलंय, विठ्ठलाला काही म्हणायची वेळ येऊ नये, इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा काही म्हणायची वेळ येऊ नये. खरं तर प्रसंग समाधीचा कोणाच्या चाललेला होता, तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा प्रसंग आहे, नामदेव महाराजांच्या नाही. त्यामुळे हे उत्तर खरं तर नामदेवांनी द्यायला पाहिजे होतं, ज्ञानेश्वरांनी द्यायला पाहिजे होतं. पण नामदेवराय तो प्रसंगच येऊ देत नाहीत, ते परस्पर थोपवतात हा सगळा उद्योग. रुक्मिणी मातेने जे सांगितलं परमात्म्याला, त्याचं उत्तर स्वतः विठ्ठलांनी किंवा ज्ञानदेवांनी देण्याच्या ऐवजी हे नामदेव देऊन टाकतात, आणि त्यामुळं पुढे ज्ञानेश्वरांचा मार्ग सोपा होतो. तुम्ही डायलॉग प्रक्रियेमध्ये कसं घडतंय काय बघा, की लगेच ज्ञानदेव सुद्धा नामदेवांच्या या मताला दुजोरा देतात, अनुमोदन देतात. ते कसं म्हणतायत की ऐसी त्रिभुवनी ज्याची थोरी, तो मुकुटमणी हा श्रीहरी, त्या ते सोडले या मुक्तिचारी, काय तारीती काय आम्हा तारीती, त्याच्यामुळे आम्ही त्याला नाही सोडणार. मुक्ती ही गोष्ट आमच्यासाठी दुय्यम महत्वाची आहे, गौण आहे, असा एकूण पवित्रा हा नामदेवरायांचा आहे, आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता दुसरी एक गोष्ट सांगतो, म्हणजे नामदेवरायांनी असं अशा खात्रीपूर्वक का सांगितलं असेल, म्हणजे ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाची ओळख निश्चितपणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख नामदेवांना आहेच, पण शिवाय त्या नामदेवांच्या पुरतं आपण एक खाजगी ठेवायचं कारण नाही. ते समकालीन होते, त्यांची मैत्री होती, त्यांना माहिती होतं हे काय आहेत ते. ओके, तसं नाहीये. आपण सुद्धा जरी ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य स्वतंत्रपणे पाहिलं आणि आपल्याला नामदेवराय काय म्हणतात ते माहिती नसलं, तरी आपण सुद्धा या निष्कर्षावरती स्वतंत्रपणे येऊ शकतो.
ज्ञानेश्वरी मधल्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः. हा तो श्लोक आहे. तर त्यातल्या सततम कीर्तयन्तो माम या पदावरती, या पदांच्या वरती भाष्य करताना ज्ञानदेव म्हणतायत की कै एकधेने वैकुंठ जावे. कीर्तन करण्याची प्रक्रिया आहे ना. कीर्तनामुळं काय होतं? कीर्तनामुळं काय होतं तर कै एकधेने वैकुंठ जावे, तै तिही वैकुंठच केले आगवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. त्यांनी कीर्तनातून, नामस्मरणातून, कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले, असं वर्णन ज्ञानोबा तिथे करतात त्या श्लोकावरती भाष्य करताना. ते तिही वैकुंठच केले आगवे. म्हणजे पृथ्वीमध्ये काहीतरी कमतरता आहे या लोकांमध्ये, म्हणून ती कमतरता भरून काढण्यासाठी हा लोक सोडून आपण वैकुंठात जायचं दुसऱ्या, आणि जे इथे मिळत नाही या भूतलावरती ते मिळवण्यासाठी तिकडे जायचं. याची गरज नाही, कारण त्यांनी काय केलं की ह्या लोकातच रूपांतर वैकुंठ लोकांमध्ये केलं. ज्ञानोबा या ओळीचा पडसाद तुकोबांच्या सुद्धा अभंगात उमटलेला आहे. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. त्यांनी काय केलं त्या भक्तांनी कीर्तनाच्या माध्यमातून, तर वैकुंठाचं, मेदिनीचं रूपांतर वैकुंठामध्ये केलं. अशा प्रकारचा यांचा असा अप्रोच, हा वेगळ्या प्रकारचा अप्रोच आहे. या जगाला तुच्छ मानायचं आणि त्याचा त्याग करून आपण दुसरीकडे कुठेतरी जायचं. तपस सामर्थ्यानं, ईश्वराच्या वरदानानं, भक्तीनं वगैरे याची गरज नसून, म्हणजे हे भक्तीचं सामर्थ्य वैयक्तिक उद्धारापुरतं मर्यादित नसून ही भक्ती अशी आहे की ती वैकुंठच केले आगवे. या सगळ्या विश्वातच रूपांतर त्यांनी वैकुंठामध्ये गेलं. जाता जाता एक गोष्ट मी सांगतो की पारंपरिक आपलं सगळं जे काही विवेचन आहे पूर्वीच्या लोकांनी, पूर्वसुरींनी केलेलं, आणि आधुनिक काळामध्ये ब्रिटिश सत्ता या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांचं राज्य स्थापन केलं, आणि राज्य स्थापन केल्यानंतर त्यांची व्यवस्था सगळी इथे आणली. म्हणजे त्यांची ज्ञान व्यवस्था, मुख्यत्वे करून त्यांची शिक्षण व्यवस्था, की ज्या व्यवस्थेमुळं एक परिवर्तन घडलं या ठिकाणी त्या वासाहतिक काळात, विशेषतः 19व्या शतकाच्या मध्यावर किंवा नंतर. हे सगळ्यांना माहिती असतं. मग त्याचा परिणाम मराठी साहित्यावर झाला, त्याचा परिणाम मराठी कवितेवर झाला. मग त्याच्यामध्ये केशवसुत हे आधुनिक कवितेचे, मराठी कवितेचे जनक मानले जातात. तर केशवसुतांच्या कवितेचा विचार करताना D.K. बेडेकर हे मोठे विद्वान होऊन गेले मागच्या पिढीमधले. त्यांनी तो मुद्दा मांडला की काय कवीनी करायचंय, काय ध्येय आहे या लोकांचं, की स्वर्ग समकक्षता म्हणूयात आपण गडीवर. तर स्वर्गासारखं करायचं पृथ्वीला. आता मला सांगा की हे करण्यासाठी आपल्याला काही कॉलोनियल काळाची वाट पाहिजे गरज नव्हती. म्हणजे केशवसूत म्हणाले तसं की आपण ते करूयात, पण त्याच्या अगोदर सुद्धा तुकाराम महाराजांच्या सारख्या मंडळींनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या मंडळींनी, की आम्ही पृथ्वीचा स्वर्गच काय, परंतु स्वर्गाच्या पुढे असलेला लोक, स्वर्गाच्या पेक्षा भारी असलेला वैकुंठ, म्हणजे वैकुंठ समक्षता, असा असा असं एक त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं होतं, असं आपल्याला म्हणता येईल. तर समाधी महिम्याच्या 994 ते 998 या अभंगात ईश्वरी लीलेने वैकुंठच आळंदी क्षेत्रात इंद्रायणीचे अवतरला असा उल्लेख आहे. भूमी उतरले वैकुंठ, तुका झालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. लक्षात घ्या. म्हणजे वैकुंठ, आपण वैकुंठाला का म्हणतो की तिथे तो परमात्मा आहे. समजा परमात्मा वैकुंठात नसेल तर त्या वैकुंठाचं वैकुंठ पण निघून जातं ना. वैकुंठाचं वैकुंठ पण निघून जातं, कारण खरं वैकुंठ म्हणजे परमात्माच. वैकुंठ हे विष्णू सहस्त्रनामामध्ये नाव आहे परमात्म्याचं. किंवा एक अभंग तुम्हाला सांगेन तुकोबांचा, की दान देगा परमश्रेष्ठा, उदारा तू वैकुंठा,
म्हणजे परमात्म्याला उद्देशून वैकुंठ असं म्हटलं जातं. तर तोच इथे आला. तुकारामाचे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. त्यामुळं त्या तसल्या वैकुंठात जाण्यामध्ये या लोकांना म्हणजे नामदेवरायांना काय किंवा ज्ञानोबरायांना काय स्वारस्य नाही असं स्पष्टपणे आपण म्हणू शकतो, असं याच्या ठिकाणी ध्वनित होतं. असो, तर मग आता हा कथाभाग जसा पुढे सरकतो, पुढे सरकून सरकून काय होतं, पुढे सरकता सरकता हा आपल्याला आळंदी क्षेत्राचा महिमा चाललेला आहे. म्हणजे आळंदीचं काय महत्व आहे, आळंदीमध्ये समाधी काय म्हणून घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांचा खुलासा खुद्द विठ्ठलाकडनंच करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. आणि तसं सांगतायत खुद्द परमात्मा, ऐसे देखील वैष्णवी. लक्षात घ्या, म्हणजे आळंदीला हे सगळे लोक आले समजा, तर तिथे काय होतंय की नामा म्हणे ऐसी विंदाने भक्ताला जग जीवने प्रत्यक्ष वैकुंठ भुवने दासा सुख संपन्न करावया ऐसे देखील वैष्णवी वैकुंठ नगरी चिरंजीवी आणि ज्ञानदेव गोसावी विष्णुमूर्ती चतुर्भुज. हे सगळं हा सगळा विस्तार पुजिले गंधाक्षता लावून. मग आता बाकीच्या लोकांनी काय केलं, बसवलं त्यांना. आणि कुणी बसवलं तर हे सगळे पुराण काळातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये खुद्द उद्धव आहेत. विठ्ठले दिलेले वचन यासी घालारे आसन, तर उद्धवे आपण समजता बैसकार दिदले पूजिले गंधाक्षता लावणी टिळे उटी कर्पूर चंदनी ऐसे तिये वैकुंठ भुवनी वैष्णवासी पूजी हरी. म्हणजे तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, असा जो मुद्दा आपण पाहिला तो या ठिकाणी तुम्हाला खरोखरच झालेला आहे, या ठिकाणी आलाय, प्रत्यक्षात आलेला आहे असं असं दिसतं. तर मग मुद्दा परत आपण समेवरती येतो. तसं काय होता की खुद्द पंढरीमध्ये समाधी घ्यावी असं सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतायत. आणि त्यांना विठ्ठल सांगतात की नाही, आळंदीला जास्त योग्य होईल. का हे पाहते, हे आता परत कोणाकडनं वदवणं जास्त योग्य आहे? हे पुंडलिकाच्याकडनं वदवणं योग्य आहे. कारण पंढरीला पंढरीपणा जो आला तो पुंडलिकामुळे आला. पुंडलिकामुळं परमात्मा इथे आला, हे सगळ्यांना माहिती आहे. तर 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 मग इथे काय होतंय की तेव्हा पुंडलिके नमस्कार केला, म्हणे तू कागा येथे उठो विठो उगवला बहुत दिवस येथेची राहिला या ज्ञानदेवा कारणे तरी पंढरीहून हे श्रेष्ठ तू येथे उभा असती प्रगट भूमी उतरले वैकुंठ ज्ञानदेवा कारणे. हे आळंदीचं महत्व स्वतः विठ्ठल सांगतायत. पुंडलिका यांच्याकडनं ते परत आपल्याला ऐकायला मिळतं. असो, तर मग आता पुढचा जो काही कथाभाग आहे तो 1001 ते 1003 या अभंगामध्ये आपल्याला दिसतो की ज्या कथा भागामध्ये काय होते की ज्ञानदेव सांगतायत की ह्या वेळेला आत्ताचा प्रसंग सोडा की प्रत्येक तिथीला त्या तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजे. ते असं आहे, ज्ञानदेवांनी ते मागितलं. विठ्ठलाने काय केलं, मग पुंडलिकासही सांगितले कृष्ण पक्षी येथे पाहिजे आले एरू म्हणे स्वामीने सांगितले ते शिरसा वंदिन देव म्हणे आम्ही तुम्ही पंढरीहुनी समागमी येऊ अलंकापुरा ग्रामी सकळ तीर्थासहित. हे पुंडलिकाय सुद्धा कार्तिक वद्य एकादशीला आणि आता त्रयोदशीला विठ्ठलाबरोबर इथे आलेले आहेत किंवा येणार आहेत प्रत्येक वारीच्या वेळेला, असं सांगितलेलं आहे. आता हे सगळं झालं म्हणजे यथासांग पूजा वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर महत्वाचा जो मुद्दा येतो तो मुद्दा कोणता येतो की समाधी महिमा संपताना ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला दीर्घ असं नमन केलेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ते नामदेवरायांचं नसून खुद्द ज्ञानेश्वरांचंच आहे. कारण त्याच्या शेवटी बाप रुक्मादेवीवरू असा नामोल्लेख आहे, नाममुद्रा आहे.
असे म्हणजे हे आले समाधी चरित्रामध्ये. सांगतायत नामदेव, परंतु नामदेव काय करतायत की ज्ञानदेवांना कोट करतायत. आता तुम्हाला असंही म्हणता येईल कदाचित की मुळात ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही नमन केलं असेल ते त्याचं पॅराफ्रेज नामदेवांनी आपले स्वतःचे शब्द सांगितलं. जे काही असेल ते असो, परंतु हा अभंग जो आहे तो खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचा आहे असं आपल्याला म्हणता येतं, की जो या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. तो 1007 या अभंगामध्ये 1008 या अभंगामध्ये आहे. आणि मग ते संपूर्ण नमन, त्या नमनामध्ये वेगवेगळी नावं येतात परमात्म्याची वाचक अशा प्रकारची. ते तपशील काय मी आता सांगणार नाही, तुम्ही सवडीने वगैरे वगैरे वाचून बघा. पण खूप चांगलं आहे, म्हणजे जसं विष्णू सहस्त्र नाम आहे की नाही, त्याच्यात वेगवेगळी नावं आहेत परमात्म्याची, तसं या ठिकाणी अनेक विशेषणं लावली आहेत, काही नावं आहेत असं आपल्याला म्हणू शकतो, वर्णन केलेलं आहे परमात्म्याचं. आणि हे सगळं नमन जे आहे ते असं दीर्घ नमन तुम्हाला 1008व्या अभंगामध्ये दिसतं. आणि मग त्याचा समारोप त्याच्यामध्ये एक फार महत्वाची ओळ त्या ठिकाणी येते, 1007व्या अभंगामध्ये येते बोधा. ती अशी आहे की तू विश्वरूपाची घडी, तारक ब्रह्मची उघडी, मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्ती निहाळली. तू म्हणजे परमात्म्याला उद्देशून ते म्हणतायत, विश्वरूप पटाची घडी, तारक ब्रह्मची उघडी, मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्ती निहाळली. हे ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला उद्देशून म्हणतायत की विश्वरूप हे जर वस्त्र मानलं आपण, तर ते वस्त्र आटोपून त्याची जर घडी घातली तर ते आपल्या आवाक्यात येतं. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला बरं का, की एक गोष्ट आहे, बिरबल आणि बादशाह यांच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात, बादशाहच्याही काही गोष्टी असतात. तर त्या काळामध्ये, अकबराच्या काळात किंवा कशाला इंग्रजीपर्यंत तुम्हाला सांगतो, आपल्याकडे विशेषतः बंगालमध्ये वस्त्रोद्योग, त्याला आपण मलमल वगैरे म्हणतो, अत्यंत तरल सूक्ष्म असं वस्त्र, हलकं वजनाने आणि इतकं फाईन, सुपर फाईन ज्याला म्हणतो आपण, पातळ इतकं की पारदर्शक, म्हणजे आहे की नाही समोर हे समजू नये, अशी मलमल, ढाक्याची मलमल प्रसिद्ध होती. ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर भारताची सगळी कॉटन इंडस्ट्री ही उद्ध्वस्त केली. कारण त्यांना तिकडं इंग्लंडमध्ये वस्त्र निर्माण करायची, कापड निर्माण करायचं आणि ते भारतात पाठवायचं. आता भारतात इतकं चांगलं कापड की हे कोण घेणार, म्हणून भारतामधली वस्त्र निर्मिती ही थांबवायची, हा त्यांच्या राजकारणाचा भाग होता. त्यांनी आपली सत्ता त्यासाठी वापरली, राबवली, ही वस्तुस्थिती आहे. ते आर.सी. दत्त म्हणून इतिहासकार होते, आर्थिक इतिहास ज्यांनी दिला भारतात, त्यांनी हे सगळं विदारक चित्र मांडलं पुढे लोकांच्या. दादाभाई नौरोजींनी मांडलं. आणि महात्मा गांधींनी आत्मचित्रात त्यांच्या असं म्हटले की दत्तांचा इतिहास जेव्हा वाचला तेव्हा मला डोळ्यातून पाणी आलं, असू वाहू लागले की बंगालच्या या सगळ्या विणकरांची काय स्थिती ब्रिटिश सरकारने केली. जगाच्या पाठीवर त्या वस्त्रांना तोड नव्हती, जोड नव्हती. तर मी सांगत होतो की ते वस्त्र किती लहान, म्हणजे किती हे असेल, तलम असेल. तर एकदा कथा अशी आहे की दंतकथा असेल, पण ते वस्त्राचं महत्व तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी सांगतो. औरंगजेबाची मुलगी कोणी झिबुन्निसा वगैरे कोणीतरी असेल, म्हणजे औरंगजेबाला अनेक मुली होत्या, त्यातली ती. तर ती एकदा अशा प्रकारचं वस्त्र डाक्याचं घालून औरंगजेबाच्या समोर आली. त्यावेळेला औरंगजेबाने तिला तो रागावला की तू तर एवढी मोठी झालीस मुलगी, तुला इतकं कळत नाही, अशी कशी आलीस माझ्या पुढे, तू काही नेसलंस की नाही अंगात. तर त्यावेळेला ती झिबुन्निसा म्हटली, अहो बाबा, मी एकावर एक 7 वस्त्र नेसलेली आहेत.
म्हणजे कल्पना करा की एकावर एक 7 वस्त्र नेसून सुद्धा जणू काहीच नसलेलं नाही असं वाटावं, इतकं ते चलम वस्त्र असायचं. आता हे जरी चलम वस्त्र असलं तरी, आणि त्याचा जर तुम्हाला काही एक एक पोशाख करता, त्याचा अर्थ असा की त्याची लांबी रुंदी पुष्कळ असणार ना. मग त्या लांबी रुंदी जी पुष्कळ असते त्या वस्त्राची घडी आपण घालतो. आणि मग लोक म्हणतात की ते जे तलम असतं का नाही वस्त्र, तर उदाहरणार्थ त्याची जर तुम्ही साडी असली समजा त्या डाक्याच्या मलमलीची, तर त्या साडीचं असं जसं आपण निर्या घालताना करतो की नाही वस्त्राच्या, तसं केलं तर अंगठीमधून ती सगळी साडी अशा पद्धतीने इकडून तिकडं आपण ओढून घेऊ शकतो, म्हणजे शकायचो. इतकं ते वस्त्र तलम अशा प्रकारचं असायचं. पण शेवटी मुद्दा काय आला, आणि मग परत दुसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा सांगतो की आता हे अतिशयोक्ती असेल, त्याला काय ते नाकारचं कारण आहे. मला विश्वरूप पटाची घडी या मुद्द्याकडे तुम्हाला आणायचं आहे की असं लिहिलेलं आहे कुणीतरी की हत्ती अंबारी सकट मावेल असं वस्त्र जर टाकलं हत्तीच्या अंगावरती, तर त्याला ते जितकं कापड लागायचं ते सगळं कापड त्याची घडी घातल्यानंतर एका आंब्याच्या कुळीमध्ये मावेल इतकं छोटं व्हायचं. म्हणजे ही विश्वरूप नावाचं पट नावाचं हे कापड कितीही विस्तीर्ण असलं तरी, आणि ते अर्जुनाने पाहिलेलं आहे विश्वरूप दर्शन, त्याला दिसलं, त्याने घेतलं ते. परवा त्याला विनंती केली की तू मला दाखव. 10व्या अध्यायात वर्णन ऐकलं, वर्णन ऐकून समाधान होईना, विनंती केली की मला ते दाखव. आणि भगवान श्रीकृष्णांनी ते रूप घेऊन तो प्रगट झाला. तर अर्जुनाला पाहिलं, ठीक आहे. नंतर सांगितलं की हे आपल्याला नाही पाहिजे असलं काय, मला तू पूर्ववत कृष्णासारखा हो. कैसे चहूभुजांचे सावळे पाहता निवृत्ती निवृत्ती कान डोळे, क्षेम देऊ जाईजे तरी आकळे दोहीच बाही. असं अशी विनंती केली आणि परत त्याला कृष्ण व्हायला लावलं. तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते कसं झालं सगळी प्रक्रिया, की असं वस्त्र आपण उलगडतो, आपल्याला कल्पना आहे. म्हणजे जेव्हा महिला उदाहरणार्थ साड्यांच्या दुकानात जातात तेव्हा तो जो सेल्समन असतो तो सगळं असं उलगडून दाखवतो. मग त्याचा पदर कसा आहे, त्याचा पोत काय आहे हे बघता येतं. आणि हे झाल्यानंतर पसंत किंवा न पसंत हा वेगळा मुद्दा आहे. पण ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्ही दुकानात जाता आणि ते वस्त्र तुम्हाला तो सेल्समन उलगडून दाखवतो आणि तुम्ही सांगतो की हे आम्हाला पसंत नाही, याची गळे घालून ठेवून द्या, म्हणजे ते काय त्याला सांगावं लागत, तो ठेवतो. तर तसं जणू काही हे विश्वरूप नावाचं हे विश्व अख्खच्या अख्खं प्रचंड ब्रह्मांड असं एक विस्तीर्ण लांबरुंद अशा प्रकारचं एक वस्त्र, एक कापड आहे. आणि ते कापड सगळं त्याची घडी घालून तुम्हाला काय हातात दिसतं, संपूर्ण तुमच्या आटोक्यात येतं, ते म्हणजे हा श्रीकृष्ण. क्षेम देऊ जाईजे तरी आकळे दोहीच बाई, त्याला दोन्ही हातांनी त्याला आपण क्षेम देऊ शकतो. खालता सप्तही पाताळा तुकोबराय म्हणतात, वरता स्वर्गाहुनी ढिसाळा, तोम्या मशक डोळा पाहू कैसा आपुल्या, होई मद तैसा साना सकुमार ऋषिकेशा, पूर्वी माझी आशा भुजाचारी दाखवी. अर्जुनाच्याच म्हणण्याचा जणू काही अनुवाद तुकोबराय करतात त्या अभंगामध्ये. तर ते भगवद्गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आलं ती उभी कशी, तू विश्वरूप पटाची घडी. हे मी आता तुम्हाला सांगितलं. तारक ब्रह्मची उघडी मिया निदृष्टीने चोखडी तुझी मूर्ती निहाळील, या कडव्यामध्ये आता नामदेवरायांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनामध्ये काय दिसतं तुम्हाला, 11व्या अध्यायातील बघा, काजे कृष्णाकृतीची या मोडी होती विश्वरूपाची विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलून दाखविली.
सेल्समन जसं ती उलगडून दाखवतो साडी, तसं श्रीकृष्णाने ते सगळं विश्वरूप नावाचा पट तो असा उलगडून दाखवला अर्जुनासाठी. या ओळीचं प्रतिबिंब आहे या अभंगामध्ये. म्हणजे आणि शिवाय कृष्ण आणि विठ्ठल यांच्यातील ऐक्य प्रतिपादन करणारा, कारण ती ओळ तिथे अर्जुन कृष्णाला उद्देशून वापरतो, इथे त्याच प्रकारची ओळ ही ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला उद्देशून वापरतात. आणि आता त्यातली गंमत बघा, की मग मी तुम्हाला सांगितलं की इथे कोण कोण उपस्थित आहेत, तर पुंडलिकराय उपस्थित आहेत, तसं उद्धव उपस्थित आहे. तर जेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, आता मी जी ओळकोट केली, तू विश्वरूपपटाची घडी तारक ब्रह्माची उघडी, मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्तीने आलेली, विठ्ठलाला उद्देशून म्हणतायत. त्याच्यावरती उद्धवाची प्रतिक्रिया नामदेवाने नोंदवतात. काय म्हणतायत? उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा, आम्ही जाणो कृष्णावतारा, परी पांडुरंग मूर्ती निर्धारा, तू आणि पुंडलिक जानसी. मला असं वाटतं फार महत्वाचं आहे की पुंडलिकानं, गोष्ट खरी आहे की पुंडलिकानं विठ्ठल म्हणजे कृष्णाला विठ्ठलाला इथे आणलं, उभं केलं पंढरीमध्ये, विटेवर उभं केलं वगैरे वगैरे, परंतु त्याची खरी ओळख पटवून देण्याचं काम जगाला हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तू विश्वरूप पटाची घडी. तर हा ज्ञानेश्वर महाराज आणि पुंडलिकराय यांच्यामधला अनुबंध आहे आणि तिकडं कोणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही. द्वारकेच्या कृष्णालाच पुंडलिकानं पंढरीमध्ये विठ्ठलाच्या रूपात आणून प्रतिष्ठित केलं. मधल्या काळात म्हणजे पुंडलिक ते ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठलाची स्वतंत्र उपासना पद्धती निर्माण झाली, ती म्हणजे वारी. आणि वारकरी संप्रदाय सुद्धा निर्माण झाला. वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आता या संप्रदायाला स्वतःचा ग्रंथ अजूनपर्यंत नव्हता मराठी मधला, त्यामुळं त्याला धर्माची, स्वतंत्र धर्माची प्रतिष्ठा मिळत नव्हती. एक काय म्हणतात त्याला, लोकपंथ वगैरे, लोकधर्म अशा प्रकारे त्याची त्यावेळेला हे होते, म्हणजे मूल्यमापन त्याचं तसं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती भाष्य लिहिलं आणि संप्रदायाला धर्माचा दर्जा प्राप्त करून दिला, म्हणजे ज्ञानदेव रचेला पाया. म्हणजे गीतेवरचा ग्रंथ वारकरी संप्रदायाने स्वीकारल्यामुळे विठ्ठल म्हणजेच कृष्ण हे जे चालली होती समजूत, त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब झाला ऑफिशियल. त्याच्यावरती एक प्रकारचं शिक्कामोर्तब झालं. म्हणून मी असं म्हणत असतो नेहमी की पुंडलिक ते ज्ञानदेव म्हणजे वारकरी संप्रदायाची प्री हिस्ट्री आहे, पूर्व इतिहास आहे. आणि ज्ञानदेवांच्या पासून त्याचा इतिहास सुरू होतो. कारण इतिहासाला लिखित लागतं, म्हणजे आपल्याला वाचता येईल असं लागतं. इतिहास पूर्व काळामध्ये जे काही असतं ते वस्तुरूप असतं, तेव्हा लिहिलेलं नसतं काही, म्हणजे प्री हिस्ट्रीमध्ये. त्यामुळं पुंडलिकराय ते ज्ञानेश्वर महाराज हा वारकरी संप्रदायाची ही प्री हिस्ट्री आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या पासून ज्ञानदेव रचेला पाया हा इतिहास सुरू होतो. प्री हिस्ट्री आणि हिस्ट्री हा फरक आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या संदर्भात करू शकतो. असो, तर उद्धवाने ज्या वेळेला दाद दिली, पैसे काढून आणतो बँकेत, आम्ही जाणू कृष्णावतार आणि पुंडलिक जानसी, मध्ये असेल तर आयडीबीआय, नाहीतर मग. तर त्यावरती उद्धव जे म्हणाले त्याच्यावरती विठ्ठलानं आपली मोहर उमटवली. म्हणजे मी म्हणतो उद्धवाने पावती दिली आणि विठ्ठलाने त्याच्यावरती मोहर उमटवली. विठ्ठल पुंडलिकाला म्हणतायत. विठोजी म्हणे ऐकजी भक्ता, तपोनिधी महंत तू सर्वथा, पुंडलिकाला म्हणतायत. ज्ञानदेवासारखा वक्ता मग आवडता न दिसे. तू तपोनिधी आहेस, महंत आहेस, आणि ज्ञानेश्वर महाराज हे वक्ते आहेत. तुम्ही दोघे असा या सृष्टी, जग उद्धारी पाठोवाटी, कीर्तन करता उठा उठी, तो वैकुंठी पावावे. जगाचा उद्धार तुमच्या दोघांच्यामुळं होतोय. विठ्ठलाला, दैवताला पुंडलिकरायांनी आणलं आणि त्या दैवताचा अशा प्रकारे प्रसार, प्रचार, त्याची ओळख पटवून देण्याचं काम हे ज्ञानेश्वर महाराजांना
महाराजांनी केलेलं आहे. हे आपल्याला नामदेवरायांच्यामुळं समजतं. म्हणून मी म्हणालो की या सगळ्या प्रकरणाचे, समाधी प्रकरणाचा जो हे आहे ना, फलनिष्पत्ती काय आहे, फलश्रुती काय आहे, तर ती फक्त समाधी नावाचा प्रसंगाच्या घटनेचं वर्णन असं नाहीये, त्याचे तपशील असं नाहीये. तर तिथे तुम्हाला आता ज्ञानेश्वर महाराजांचं काय कर्तृत्व आहे, काय योगदान आहे, काय त्यांची पात्रता आहे, हे सुद्धा वेगवेगळ्या वाक्यांमधून, वेगवेगळ्या घटनांमधून, छोट्या मोठ्या हे समजून येतं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलं. मग निवृत्तीनाथांनी सुद्धा नमन केलं. नमनानंतर त्यांनी विठ्ठलाला उद्देशून जे काही म्हटलं ते महत्वाचं आहे. निवृत्तीनाथ म्हणतायत विठ्ठलाला उद्देशून काय, की आमचा तपसमर्थे तुवा सिद्धी पावविले जगन्नाथे, सरते करुणे आम्हाते विष्णू मार्गे लाविले. हे आणखीन महत्वाचं आहे. कारण कसं आहे की वारकरी संप्रदायात काय समजूत आहे की ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा शंकरापासून सुरू होते, ते आलटून पालटून विष्णू आणि शिव असा आहे. शंकरानं उपदेश केला मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार आहेत. मग गोरक्षनाथ शिवाचे, मग गहिनीनाथ विष्णूचे, निवृत्तीनाथ शिवाचे आणि ज्ञानेश्वर महाराज परत विष्णूचे, अशी समजूत आहे. आणि मग काय होतं की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला. त्यांच्या उपदेशामध्ये गीतोक्त तत्वज्ञानाचा म्हणजे विष्णूच्या विचारांचा समावेश आहे. त्यांनीच आम्हाला वैष्णव धर्माकडे वळवलं असं त्याचा अर्थ होतो. अमुचा तपे समर्थे तुवा सिद्धी पावविले जगन्नाथे, सरते करुणे आम्हा ते विष्णू मार्गे लाविले. म्हणजे बघा कसं आहे ते, गहिनीनाथ हे अवतार विष्णूचे, त्यांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला हा सगळा. म्हणून निवृत्तीनाथ त्यांचा संदर्भ देऊन सांगतायत की आम्हाला काय केलं, विष्णू मार्गे लाविले. म्हणजे वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय यांचा जो समन्वय घडवून आणला, त्याच्या मागे फार मोठं कर्तृत्व हे गहिनीनाथांचं आहे. हे या ओळीतून लक्षात येतं आपल्याला. मग निवृत्तीनाथाच्या नंतर सोपानदेवांनी स्तुती केली. त्याच्यानंतर विठ्ठलाने पुन्हा सांगितलं की ही जी 4 भावंड आहेत ते अवतार आहेत. सकळ हे तुझे व्यापक, चराचर हे त्रैलोक्य, अधर्म झालिया चाळक, अवतार घेती तिघे. हा परत मुद्दा आला. आणि नंतर मुक्ताबाईंनी सुद्धा भगवंतांची स्तुती केलेली आहे. आता निवृत्तीनाथांनी जेव्हा स्तुती केली, नमन केलं, तेव्हा काय झालं परत की 1023 अभंग आहे, ज्याच्यात विठ्ठलाने ते स्वीकृत केलं. निवृत्ती तुम्हा नाही भिन्नता, त्याचा आत्मा तुम्ही हो, शिव विष्णू ऐक्यता असे स्वभावता मुळीच. बघा, हे परत एकदा विठ्ठलाच्याकडनं त्यांनी वदवून घेतलेलं आहे की शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याची गोष्ट. आणि सगळ्यात शेवटी समाधी वैभवाच्या शेवटी हे सगळे लोक समाधी घेणार आहेत, मुक्ताबाई सकट, याची एक सूचना मिळते. आणि एक अप्रतिम अॅनालॉजी आहे, तुम्हाला सांगतो. ह्या 4 भावंडांचं मूल्यमापन नामदेवरायांनी जितकं समर्पकपणे केलंय ना, तेवढं दुसरं नाही कोणाला करता आलं. आणि चौघांचा एकत्रित उल्लेख आहे. आणि चौघांची कामं कशी एकमेकांना पूरक होती हे फार महत्वाचं आहे. पहा, मी वाचून दाखवतो. तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण, निवृत्ती देव तोचे अंजन, सोपान तो नयन, तेथेची सुख प्राप्ती. अशी समजूत आपल्याकडे होती की भूमिगत धन, गुप्त धन पुरलेलं जमिनीत असतं.
परंतु ते कोणालाही दिसत नाही, ह्याला गबाळायला दिसत नाही. ते कोणाला दिसतं की जो पायाळ आहे, पायाळू आहे, जो आईच्या उदरातून बाहेर येताना मस्तकाच्या ऐवजी पायाच्या बाजूने येतो, त्याला पायाळू म्हणतात. तर पायाळू माणसाचे काही अधिक वैशिष्ट्य असतात सर्वसामान्य माणसापेक्षा. त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का, की असं असं समज आहे लोकांच्या मध्ये की पायाळू, समजा तुमची पाठ दुखते, तर पायाळू माणसाने आपल्या पायाने जर अशी ती उतरवून घेतली तर ते दुखणं राहतं, अशी पूर्वीच्या लोकांची समजूत होती. पण ते असो, तिथे आपल्याला दुसरी एक महत्वाची समजूत सांगायची आहे की पायाळू माणसाला गुप्त धन दिसतं कुठे आहे ते, बाकीच्यांना दिसत नाही. तर ते एक सेन्सेशन दिसतं, म्हणजे काय, एक सेन्सेशन असेल कदाचित की ते आहे तिथे. आणि तिथे काय म्हणतात माहिती का, की ज्ञानदेव हा पायाळ जाण, परंतु मुळात त्या पायाळू माणसामध्ये गुप्तधन पाहण्याची क्षमता असते. त्याला परत अंजन घातलं त्याच्या डोळ्यात तर अंजनानं दिव्य दृष्टी येते. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, ते अंजन आहे एक प्रकारचं. तर ज्ञानेश्वर महाराज हे अंजन आहे, निवृत्तीनाथचे अंजन आहे. निवृत्तीदेव तोचे अंजन, सोपान तो नयन. आणि सोपानदेव हे डोळे आहेत, म्हणजे डोळे आहेत, अंजन आहे आणि कुठेतरी पायाळू आहे. मग त्यामुळं हे जे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, हे धन जर कोणाला सापडलं असेल, दिसलं असेल, त्याचं महत्व कळलं असेल तर ते यांना. कारण ज्यांना ते नाही ना, त्यांना ते धन नाही दिसत, तो खजिना त्यांना असं वाटतं कोळसे आहेत, अशी समजूत आहे. तो माणूस पाळू नसेल किंवा त्याच्या पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखवले. हे परत पुंडलिकाच्या संदर्भात ही उपमा गोबर यांनी वापरलेली आहे की हे धन आहे विठ्ठल, पण ते असं जणू काही भूमिगत होतं, कोणाला माहित नव्हतं. ते पुंडलिकाच्या मुळे लोकांना माहित पडलं, म्हणून पुंडलिक सुद्धा पायाळू, असं तुकोबारांनी म्हटलंय. तर हे जे काही आहे ना, ते काय केलं त्यांनी, हे पहा परत वाचतो, तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण, निवृत्तीदेव तोचे अंजन, सोपान तो नयन, तिथीचे सुख प्राप्ती. हे सुख सापडण्यासाठी, स्वरूप परमात्मा सापडण्यासाठी, तो हा विठोबा निधान, निधान सापडण्यासाठी ब्रह्मादिकाचे ध्यान आपल्याला यांचा उपयोग झाला. ऐसे करुणी साधन, साधिले श्री विठ्ठल निधान. तेथेची विभागी ज्याचे भाग्य पूर्ण, ते प्रत्यक्ष देखील. म्हणजे त्या धनाची ओळख खऱ्या अर्थानं ही ज्ञानेश्वर महाराजांनी या तिघांनी करून दिली, असं या ठिकाणी म्हटलं गेलं. या निधानासी कुरवंडी, मुक्ताबाई देहभावाची सांडी, मग उभविली गुढी, आनंदाची सर्व काळ. मुक्ताबाईंनी काय केलं, या निधानावरून स्वतःला कुरवंडी देहभाव सांडला, त्याच्यावरून उतरून टाकला, आणि मग उभविली गुढी, आनंदाची सर्व काळ. हे जे म्हणतायत ना ज्ञानेश्वर महाराज, काय जाईन गे माये त्या पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ही गुढी त्यांनी उभवलेली आहे, आनंदाची गुढी आहे. हे वर्णन ह्या चार भावंडांचं खरोखर तुम्हाला सांगतो, नामदेव यांनी असं अप्रतिम केलेलं आहे. सगळं त्याच्यामध्ये आलं आणि दुसरीकडे काही पाण्याची गरजच राहिलेली नाही. असो, तर मुद्दा माझा असा होता की हा झाला ज्ञानेश्वर समाधी महिमा. म्हणजे प्रत्यक्ष अजून समाधी वर्णनाला सुरुवात व्हायची आहे. महिमा सांगताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की आळंदीलाच का, आळंदीचं काय महत्व आहे, आळंदी आणि पंढरी यांच्यात काय साम्य, काय भेद आहेत, हे सगळं सांगितलं.
आणि हे सगळं असं असं जुळवून घेतलं. पुराणातल्या परंपरा ज्या कोणत्या होत्या, म्हणजे हा त्या एका परंपरेचाच पुढे झालेला विस्तार आहे, ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो. म्हणजे कसं आहे माहिती का, की कुणीतरी असं म्हटले की जगात नवीन असं काहीच नसतं पूर्णतः. पूर्वीच्याच गोष्टी असतात, त्यांना एक नवं रूप मिळतं, नवी कलाटणी मिळते, बदल हा होत असतो. तर पूर्वीची परंपरा ही कोणती परंपरा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, बाकीचं सोडा. भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला अर्जुनाला. आपण सगळे जाणतो, त्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो. 18 अध्यायांचा उपदेश आहे एकूण. तर झालं असं की पहिल्या अध्यायात अर्जुनाला काय प्रश्न पडला, ग्रंथाचा प्रस्ताव असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की कशासाठी ग्रंथ प्रवृत्त झाला किंवा भगवान असा उपदेश करायला प्रवृत्त झाले. तो प्रसंग, तो कथाभाग तिथे आला, युद्ध वगैरे, कौरव आणि पांडव हे एकमेकांचे स्वजन. मग त्याला असं वाटत की नको या भानगडीत पडायला, पण त्यांनी काय मिळणार आहे आपल्याला, झाला तर आपल्याकडनं अधर्मच होईल वगैरे वगैरे. आणि श्रीकृष्णाला विनंती केली की मला शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न, मी तुला शरण आलोय, तुझा शिष्य आहे, मला उपदेश कर. आणि मग तो उपदेश श्रीकृष्णाने केला. तर शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की दुसऱ्या अध्यायात सांगितलं आणि तिसऱ्या अध्यायात सांगितलं, म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग हे मुख्य ज्या गोष्टी आहेत या 2 अध्यायामध्ये येऊन गेल्या. आणि पूर्वीची परंपरा अशी होती बरं का, की ग्रंथ एखादा लिहिला की तो संपल्यानंतर लेखक काय करायचा, की हे जे ज्ञान मी सांगतोय तुम्हाला ग्रंथाच्या माध्यमातून, त्याची परंपरा काय आहे, पूर्वपरंपरा काय आहे, कुठून आलंय हे सांगतो. त्याला वंशकथन असं म्हणतात. हा ज्ञानवंश. हे कसं आलं ज्ञान, म्हणजे तो ग्रंथ संपला. आता वंशकथनेनं काय म्हणत त्याला, स्तुती करायची वंशकथनानं आणि संपवायचा विषय. म्हणजे खरं तर भगवद्गीता ही 3 अध्यायातच संपली एका अर्थाने. कारण कसं माहिती का, 4थ्या अध्यायाची सुरुवात कशी झाली की इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वाकवे अब्रवीत. ही परंपरा सांगितली ज्ञानाची. म्हणजे शंकराचार्य असं सूचित करतात की तो जो श्लोक आहे पहिलाच जवळजवळ 4थ्या अध्यायातला, तो 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी घेतला की भगवद्गीता संपली, संपायलाच पाहिजे होती. वंशकथन झालं ना. पण झाली काय पुढे गंमत माहिती का, की श्रीकृष्णाने असं, म्हणजे नंतर मुळात काय श्रीकृष्णाने भगवंतांनी गीता सांगितली अर्जुनाला, ती काही तशी 18 अध्याय सांगितलेली नाहीये, तो सलग बोलत गेला. बोलताना काय आपण सांगत नाही की हा पहिला अध्याय संपला, दुसरा संपला. व्यासांनी व्यवस्था लावली. व्यासांच्या लक्षात मुद्दा आला असेल, काय मुद्दा आला असेल की अरे हे जर आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी ठेवलं तर ग्रंथ संपला आणि मग पुढे काय. म्हणून त्यांनी त्याच्याऐवजी काय केलं, ते 4थ्या अध्यायात घेतलं सुरुवातीला, आणि मग अर्जुनाला प्रश्न विचारायला लावला की अरे हे तू सांगतोय की बाबा असं मी सांगितलं विवस्वानानं आणखी सांगितलं मनुला, मनुनी इक्ष्वाकुला, आणि नंतर राजर्षींच्या परंपरेमध्ये हा योग चालत आला, त्याला नाव दिलं योग. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात जे काही तत्वज्ञान त्याचं नाव योग, म्हणजे हा पतंजली योग नाहीये. मग त्याला काही कर्मयोग म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्याबद्दल पुष्कळ लोकांनी पुष्कळ रण माजवलेली आहे. पण हा योग सांगून झाला, तो अशा प्रकारे इथपर्यंत आला, इक्ष्वाकूपर्यंत आला. त्याच्यानंतर राजर्षींच्या परंपरेमध्ये हा टिकून होता, पण कालेन महता तो खूप काळ मध्ये लोटला आणि नष्ट झाला, म्हणजे नष्टप्राय झाला.
तर तो मी तुला सांगतोय परत, तो मी तुला सांगतोय. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भगवंतानी सुद्धा नवीन नाही काही सांगितलेलं ते, म्हणजे गीतेमध्ये तो योग मी तुला सांगतो, मधल्या काळामध्ये लुप्तप्राय झालेला आहे, राजर्षींच्या परंपरेमध्ये चाललेला होता. तसं तसं हे जे काही तत्वज्ञान आहे ते सगळं परंपरेशी जोडलेलं आहे. याचं भान सतत या मंडळींना आहे, ज्ञानोबारायांना आहे, नामदेवरायांना आहे, तुकोबारायांना आहे. आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे ते स्पष्ट करून सांगतात की अरे हा असा असा आहे, ही अशी परंपरा आहे. मग त्यांच्या परंपरेमध्ये नारद येतात, त्यांच्या परंपरेमध्ये उद्धव येतात, निश्चितपणे त्यांच्या परंपरेमध्ये हनुमान येतात, ते भक्ती मार्गाचे सगळे आचार्य आहेत. विभीषण सुद्धा येईल, तोही एक प्रकारचा आचार्य म्हणाला लागेल. बळी आणि भक्त प्रल्हाद, नारद, विभीषण जाणं, हे आहे ना सगळं. तर हे तुम्हाला दिसतं ह्या समाधीमध्ये काय दिसतं सगळं, की ही सगळीच्या सगळी परंपरा आपली तुमच्या पुढे त्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या याला एक प्रकारचं अधिष्ठान आहे आणि त्याच्या सकट, त्या अधिष्ठानाच्या सकट हे सगळं निरूपण नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये करतात. म्हणून मी म्हणालो की समाधीमध्ये फक्त चरित्राचे तपशील नाहीयेत, ते तर असणारच, कारण त्यांना प्रत्यक्ष ती प्रक्रिया सांगायची आहे कशी घडली. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठली परंपरा आहे, त्यांचं तात्विक अधिष्ठान काय आहे, त्यांचं योगदान काय आहे या सगळ्या परंपरेमध्ये. आणि इतकंच परंपरेमध्ये नव्हे तर पुढचा इतिहास घडवण्यासाठी त्यांनी काय योगदान केलं. पुढे जो काळ येणार आहे त्याच्यापासून लोकांना कळी कळी तू भूता आला देखुनी निवृत्ता वाचवण्यासाठी, म्हणजे भविष्याचं सुद्धा सूचन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हा अशा प्रकारे एक अद्भुत प्रकरण आहे, तुम्हाला सांगता येईल की भूत, वर्तमान आणि भविष्य या तिघांनाही अशा प्रकारे कवेमध्ये घेणारं हे चरित्र प्रकरण आहे. आणि साक्षात संबंध कसा मी सांगितलं की जे तिथे श्रीकृष्णाला अर्जुन काहीतरी म्हणतो, विश्वरूप पटाची घडी, ते तिथे ज्ञानेश्वर महाराज, म्हणजे तेही ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे अर्थात अर्जुनाच्या मुखातून, पण इथे आता ज्ञानेश्वर महाराज स्वतः विठ्ठलाला म्हणतात. म्हणजे परत तो श्रीकृष्ण आणि हा विठ्ठल यांच्या मधला ऐक्यभाव या ठिकाणी सुस्पष्ट असं झालेलं आहे. तर हे या समाधी प्रकरणाचं महत्व आहे. म्हणजे समाधी महिमा आज आपण संपवला आणि आता प्रत्यक्ष ही जी प्रक्रिया आहे समाधीची ती कशी पुढे नेतात नामदेवराय वर्णनाच्या माध्यमातून, हे आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये पाहू. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषणी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुष
जे तापहीन ते सर्वाणि सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा